झी 24 तास एक पाऊल पुढे। कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करणं किंवा त्यासाठी परवानगी मागणं हे चूकच आहे। पण राज्यात सध्या दुष्काळाने ही परिस्थिती शेतकऱ्यांवर आणलीये, हेही वास्तव नाकारून चालणार नाहीये। मराठवाड्यातले नागरिक दुष्काळात होरपळून निघत असताना सरकार मात्र कुंभकर्णासारखं झोपलंय। या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी आजपासून औरंगाबादेत बेमुदत उपोषण सुरू केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। चारा छावण्यांचं थकीत अनुदान मिळावं आणि अन्यायग्रस्त मराठवाड्याला न्याय मिळावी, शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे बेमुदत उपोषणाला बसले। आपल्यासोबत स्वतः गोपीनाथ मुंडे। सर, आपण बेमुदत उपोषणाला बसलात, काय तुमची मागणी आहे, काय तुमची भूमिका आहे? पहिल्यांदा तर केवळ मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्राच्या सर्वच दुष्काळग्रस्त तालुका आणि जिल्ह्याकडे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे। पण मराठवाड्यात दुष्काळ अधिक गंभीर आहे म्हणून या ठिकाणी मी उपोषणाला बसलो। पण माझी मागणी सगळ्या राज्यासाठी आहे। एक तर दुष्काळासाठी आता काही तातडीची पावलं उचलायला पाहिजे आणि दुसरं दुष्काळासाठी सरकारने कायमस्वरूपी सुद्धा काही योजना करायला पाहिजे। तर तातडीची पावलं पाणी, रोजगार आणि चारा द्यायला पाहिजे। आता आणेवारीचा प्रश्न बाजूला ठेवून खरोखर जी वस्तुस्थिती आहे आणि परिस्थिती त्याच्या आधारावर निर्णय घेतले पाहिजे। आता गावांना प्यायला पाणी नाही, त्यामुळं प्यायला पाणी नाही हाच निकष मानून टँकरनी पाणी पुरवठा केला पाहिजे। या केवळ दुष्काळापुरतं सर्व अधिकार आता तहसीलदारला दिले पाहिजे आणि दुष्काळ पुढे घडणार नाही तर गावचं नियोजन केलं पाहिजे। गाव तिथे काम, गाव तिथे चारा छावणी, गाव तिथे पिण्याचं पाणी। मराठवाड्यात कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आता काही शेतकरी तर आत्महत्या करण्याचं सरकारला पत्र पाठवत आहे की मदत देऊ शकत नाही म्हणून आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या। सरकारला पत्र पाठवलंय की आम्ही आता आत्महत्या करतो म्हणून, पण त्याची दखल सरकार घेत नाही। जे जिवंत आहे त्यांची दखल घेत नाही, पण जे आत्महत्या केल्या त्यांची दखल घेत नाही। किती दिवस चालणार उपोषण? बेमुदत चालणार आहे। आता सरकारची प्रतिक्रिया काय त्याच्यावर माझा उपोषणाचा मुद्दा आहे। सरकार या प्रश्नाशी सरकारने माझ्याशी चर्चा करायला पाहिजे। आमच्याकडे बॅरेजेस बांधले, 200 ते 2600 कोटी रुपये खर्च केले, कुठे गेले ते पैसे? 70,000 कोटी रुपये खर्च करून 0.01% पाणी मिळालं, कुठे गेला हा पैसा? खरं म्हणजे दुष्काळात पडायला नको होता, पण निदान आता पुढच्या काळात तरी दुष्काळ पडणार नाही यासाठी चेक डॅम्स मराठवाड्यात मंजूर केले पाहिजे। दुष्काळ गंभीर आहे, मात्र सरकार झोपलेली आहे आणि या झोप्या गेलेल्या सरकारला जागा करण्यासाठीच आयुष्यातलं आपलं पहिलं उपोषण करतंय असं गोपीनाथ मुंडे सांगतायत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।